तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं. आजच्या ट्युटोरियलमध्ये तुम्हाला एकाच ट्युटोरियलमध्ये दोन डिझाईन भेटणार आहेत. ते तुम्ही थंबनेलवर बघितलेलंच आहे. एकदम खतरनाक डिझाईन झालेले आहे. सिंपल लुकमध्ये आहे पण एकदम उठावदार वाटते. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. फक्त व्हिडिओला कंटिन्यू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण या डिझाईनला लागणारं तुम्हाला मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, झिप फाईलची लिंक, आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटेल. त्यामुळे व्हिडिओला विदाऊट स्किप पहा. दोन्ही डिझाईन तुम्ही फक्त 1 ते 2 मिनिटात तयार करू शकता आणि लगेच तुमचं पोस्टर रेडी होऊन जाईल. तर चला, विदाऊट टाइम वेस्ट आपण लगेच आपला बॅनर एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, थोडासा इथं नॉईजचा प्रॉब्लेम येत आहे. होईल तेवढे मी नॉईज रिजेक्शन करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला एकच काम करायचं, पिक्सल लॅब ॲप्लिकेशन नसेल तर डाउनलोड करून घ्या. तुम्ही प्ले स्टोअरवरून पण करू शकता किंवा डिफरंट सोर्सेसवरून करू शकता, किंवा भेटत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथं जाऊन मी आपल्या चॅनलमध्ये पिक्सल लॅब ह्या ॲप्लिकेशनची लिंक पिन करून ठेवलेलं आहे. तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करा, यूज करा, कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. त्यामध्ये कुठले पण PLP फाईल इझिली ओपन होतात, कसलाच प्रॉब्लेम येत नाही. तुम्हाला मी जे झिप फाईल मटेरियल दिलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ते मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्यामध्ये PNG मटेरियल प्लस PLP फाईल दोन्ही पण तुम्हाला भेटतील एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये. फर्स्ट तुम्ही पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर इथं वरती 3 डॉट आहे, या 3 डॉटला टच करायचं आहे आणि इथं तुम्हाला ऑप्शन भेटेल open.plp फाईल, या ऑप्शनला टच करायचं आहे. टच केल्यानंतर तुम्हाला या साईडला .plp हे ऑप्शन दिसत आहे, या ऑप्शनला टच करायचं, कारण तुम्हाला फर्स्ट PLP फाईल इथं ॲड करून घ्यावं लागेल. डायरेक्टली हे ओपन इथं तुम्हाला दिसणार नाही. त्यासाठी ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट ती फाईल इथं ॲड करून घ्यायची. ठीक आहे. जे की माझी फाईल हे पिक्सल लॅब याच फोल्डरमध्ये असणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी 2024.plp या नावाने मी सेव्ह केलेली आहे. याला तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या. मी फक्त ओपन ओनली करतो कारण ऑलरेडी ॲड आहे इथं फाईल, आणि ओके करून बॅक येतो. ठीक आहे. तर ॲज इट इज तुम्हाला एकदम खतरनाक फाईल दिलेली आहे. याच फाईलमध्ये तुम्हाला 2 वेगवेगळे PNG अवेलेबल करून दिलेलं आहे. ठीक आहे. एकाच PLP फाईलचा यूज करून तुम्ही 2 बॅनर तुम्ही रेडी करू शकता. त्यासाठी इथं जे लेअरचं सिम्बॉल आहे, या लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि इथं डिफरंट लेअर तुम्हाला दिलेला आहे, काही हाईड केलेलं आहे. जे की तुम्हाला हे फर्स्टवाली डिझाईन आहे, हे एक फर्स्ट डिझाईन आहे. नेक्स्ट डिझाईनसाठी ही वाली PNG तुम्हाला हाईड करायची आहे. ठीक आहे. आणि ह्या PNGच्या जागी जे खाली तुम्हाला PNG दुसरी प्रोव्हाइड करून दिलेली आहे, ही अनहाईड आहे, हाईड आहे, त्याला अनहाईड करायचं. ठीक आहे. त्यानंतर जे वरचं टेक्स्ट आहे ते स्लोगन टेक्स्ट ते चेंज करायचं. ठीक आहे. त्यासाठी इथं जे तुम्हाला हाईड करून ठेवलेलं आहे, हे हाईडवालं अनहाईड करायचं आहे. त्यानंतर जे वरती ॲड आहे टेक्स्ट ते आपण हाईड करून टाकूया. ठीक आहे. हां, हे वालं, हे 2 टेक्स्ट आपण हाईड केलं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या तुम्हाला 2 डिझाईन एकाच PLP फाईलमध्ये भेटून जातील. यात फक्त तुम्हाला चेंज काय करायचं, हे तर रिप्लेस करायचंच आहे, जे की 2 PNG तुम्हाला दिलेले आहे श्रीकृष्णांचे. ठीक आहे. यासोबत तुम्हाला खालचं नाव आणि माझी इमेज हे एडिट करायची. ठीक आहे. त्यासाठी फर्स्ट लेअरच्या सिम्बॉलला टच करा आणि इथून तुम्हाला जे माझं नाव आहे हे नाव एडिट करायचं. ठीक आहे. त्यासाठी फर्स्ट लेअरच्या सिम्बॉलला टच करा आणि हे लॉक आहे लेअर, याला अनलॉक करून घ्या. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून ह्या टेक्स्टला तुम्ही डबल टच किंवा एच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा. आणि सिम्पल जसं आपण मराठीमध्ये नाव टाईप करतो त्या पद्धतीने इथं तुमचं नाव टाईप करायचं. युनिकोड वगैरे काही यूज केलेलं नाही, डायरेक्ट सिम्पल आपण मराठीमध्ये टाईप करतो त्या पद्धतीनं इथं टाईप करायचं. ठीक आहे. सर्व मित्र परिवार टाकून मी ओके करतो आणि हे खालचं नाव चेंज झालं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि हे मॅन्युअली तुम्हाला अवघड जात असेल सेंटर पोझिशनमध्ये घेण्यासाठी, तुम्ही या टेक्स्टला टच करून इथं जे एचं सिम्बॉल आहे याच्या सिम्बॉलला टच करा आणि इथून पोझिशनचा ऑप्शन आहे, या पोझिशनच्या ऑप्शनला टच करून किती प्रमाणात ते टेक्स्ट मूव्ह करायचे ते ॲडजस्ट करून ह्या ॲरोचा यूज करून ते टेक्स्ट तुम्ही सेंटरला घेऊ शकता. मी परत क्रॉस करून बॅक येतो. ॲज इट इज आधी जे नाव होतं तेच ठेवतो. हे एक चेंज झाल्यानंतर परत आता ह्या लेअरला तुम्ही लॉक करून घ्या. लॉक केल्यानंतर नेक्स्ट काम करायचं, जे की माझी इमेज आहे
ते तुम्हाला रिप्लेस करायची, या जागी तुमची इमेज ॲड करायची. ठीक आहे, त्यासाठी लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं जे माझी इमेज आहे, इमेजचं लेअर हे डिलीट करा. मी हाईड करतो. इथून डिलीट केल्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून त्याच्या बाजूला जे प्लसचं सिम्बॉल आहे त्याला टच करायचं आणि फ्रॉम गॅलरी ऑप्शनचं यूज करून जिथं पण तुमची PNG कटआउट आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन तुमची PNG इथं ॲड करायची. ठीक आहे, हे PNG तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी क्रॉप करू शकता. मी ॲज इट इज ठेवून राईटच्या सिम्बॉलला टच करतो आणि हे मॅन्युअली तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही ॲडजस्ट करा. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आणि हे नंतर लेअर लॉक करून घ्यायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने 2-3 चेंजेस करून तुम्हाला 2 बॅनर एकाच PLP फाईलमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. आणि जे वरचं टेक्स्ट वगैरे आहे त्याचं शॅडो वगैरे तुम्ही चेंज करू शकता. आणि हे जे मोराचं पंख आहे याची ओपेसिटी मी कमी केलं. जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर त्या लेअरला तुम्ही टच करून त्याची ओपेसिटी पण वाढू शकता. जे की हे मोराचं पंख आहे हे फर्स्ट अनलॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून ह्या षटकोनाच्या सिम्बॉलला टच करायचं आणि तुम्ही मला ओपेसिटी वगैरे जास्त पाहिजे असेल तर ते तुम्ही वाढू शकता. अशा पद्धतीने मी कमीच ठेवतो, कारण मेन जे आपलं आहे कॅरेक्टर ते उठून दिसलं पाहिजे. बाकीचं थोडं त्याची ओपेसिटी वगैरे कमीच असली पाहिजे. ठीक आहे, मी परत क्रॉस करतो. अशा पद्धतीने तुम्ही 2 डिझाईन हे तयार करू शकता. आणि हे डिझाईन तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं आहे. सेव्ह ॲज अ इमेज करून याची क्वालिटी अल्ट्रामध्ये ठेवण्यासाठी डायमेन्शन जे कस्टम आहे त्या आरोला टच करून इथून अल्ट्रा करायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी पण HD मध्ये सेव्ह होईल. सेम दुसऱ्याच डिझाईनसाठी पण अशाच पद्धतीने तुम्हाला सेव्ह करायचं. ठीक आहे, जे की परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे टेक्स्ट आहे हे आपलं हे PNG वाली PNG हाईड करायची, अनहाईड करायची, हाईड होती ते, आणि ही हाईड करून टाकायची. परत जे टेक्स्ट आहे वरचं ते टेक्स्ट पण हे हाईडवाला अनहाईड करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने हाईड करून अनहाईड करायचं. अशाच पद्धतीनं हे पण तुम्ही बॅनर सेव्ह करायचे, जे की सेव्हच्या सिम्बॉलला टच करून सेव्ह ॲज अ इमेज आणि त्यानंतर अल्ट्राला टच करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. तर अशा पद्धतीने एकाच PLP फाईलमध्ये तुम्हाला 2 डिझाईन मी प्रोव्हाइड केलेला आहे. एकदम खतरनाक आहेत. आवडला असेल तर नक्की बिलकुल लाईक करा मित्रांनो, विसरत जाऊ नका, आणि कॉमेंट पण नक्की करा. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.